नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रवीण पवार, सुखाकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड। माझा मोबाईल नंबर 99 22 14 24 75। शेतकरी बंधूंनो, आज दिनांक 22 जून 2026। शेतकरी बंधूंनो, आज आपण जो व्हिडिओमध्ये विषय घेतला आहे की बऱ्याच शेतकऱ्याच्या हळदीची जे उगवण आहे ते होत नाही किंवा झाली तरी ते एक समान होत नाही आणि उगवण झालेल्या हळदी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये पिवळ्या पडून पानं करपण्याची जी समस्या आहे या संदर्भामध्ये आपण थोडक्यामध्ये चर्चा करण्याचा प्रयत्न करूया। शेतकरी बंधूंनो, हळद उगवण न होण्याचे कारण आपण थोडक्यात समजून घेऊ आणि पिवळी पडण्याची कारण समजून घेऊ। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे शेतकरी बांधवांनी योग्य असा बेसल डोस न देणे किंवा बेसल डोसच न देणे, दिला तरी तो चुकीचा बेसल डोस वापरला म्हणजे योग्य जो पिकाला पचणारा बेसल डोस आहे तो न देणे। दुसरी गोष्ट, वरून जास्त उष्णता असल्यामुळे बरेच शेतकरी गरजेपेक्षा जास्त पाणी देत आहेत। हे सुद्धा तुम्ही शेतकरी बंधूंनो बघू शकता, जे हळद पिवळी पडण्याचं कारण जे आहे हे तुम्हाला क्षार दिसत असतील। शेतकऱ्यांना गरजेपेक्षा जास्त या जमिनीला पाणी दिले म्हणजे काळी कसदार जमीन असून सुद्धा अति पाण्यामुळे हळदीचा प्लॉट हा पिवळा पडलाय। तिसरं कारण म्हणजे शेतकरी बंधूंनो, त्याच्यामध्ये हळदीची आपली जे खोली आहे बियाणाची ते गरजेपेक्षा जास्त म्हणजे 4 इंचापेक्षा जास्त ज्या शेतकरी बांधवांनी हळद लावली त्याच्या पण हळदीची उगवण उशिरा होणे किंवा पिवळी पडण्याचे कारण असू शकतात। त्याच्यानंतरचं चौथं कारण म्हणजे सध्या पाऊस फुटत नसल्यामुळं अतिउष्णतेमुळे पिकाला जे जमिनीतून निघाल्यानंतर जे उष्णता आहे ते सहन होत नाही, कारण झाडामध्ये हवं तसं क्लोरोफिल निर्मितीला योग्य चालना मिळत नसल्यामुळं पीक हिरवगार निघत नाही आणि पिवळं निघाल्यामुळं पानं सहज असे आपले करपण्याची जी समस्या आहे आता हे सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहे। तर शेतकरी बंधूंनो, आपण जे पिवळे पडण्याचे जे कारण आहे, आता मी तुम्हाला सांगितलं त्याच्यावर एक सविस्तर आपण व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही व्हिडिओ बघून घ्या। म्हणजे तुम्हाला खताचा डोस काय दिला पाहिजे, पाणी किती दिलं पाहिजे, पाणी योग्य कसं दिलेलं ओळखायचं म्हणजे पाणी नेमकं किती लागते, हे सर्व गोष्टी आपण व्हिडिओ केला ते तुम्ही बघू शकता। आता आपण याच्यावर जे करायची उपाययोजना याविषयी आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत। शेतकरी बंधूंनो, आपण बऱ्याच शेतकऱ्यांनी हळदीची लागवड केली आहे, पण हळदीला उगवण होण्यासाठी खूप वेळ हळदीला लागत आहे, म्हणजे त्या पिकाला मुळ्याच येत नाहीत किंवा आली तरी मुळी त्याची योग्य पद्धतीने लवकरात लवकर वाढ होत नाही। याच्यावर आपल्याला एक असा चांगला उपाय म्हणजे तर शेतकरी बंधूंनो, अपेक्स कंपनीचं अग्रोशक्ती नावाचं हे जे प्रोडक्ट आहे, शेतकरी बंधूंनो हे एकरी जमिनीतून 2 लिटर आपल्याला 100 लिटर पाण्यामध्ये जमिनीतून द्यायचं आहे। याच्यात तुम्हाला मी शेतकरी बंधूंनो फायदे समजू शकतो की नेमका अग्रोशक्ती दिल्याने तुमचा काय फायदा होईल। शेतकरी बंधूंनो, याच्यामध्ये कंपनीनं अतिशय उच्च क्वालिटीचं ह्युमिक ॲसिड आणि सीविड याच्यामध्ये वापरला असल्यामुळे तुमच्या पिकाला लवकरात लवकर मुळे यायला सुरू होईल। ज्या पण हळदीला लागवडून 10-12 दिवस झाले म्हणजे त्याला 1 इंच जरी मुळी आली असेल तुमच्या कंदाला तर तुम्हाला लवकरात लवकर मुळाचा पसारा वाढून तुमच्या जमिनीतले न्यूट्रिशनचं अपटेक करून लवकरात लवकर हळदीला अंकुरून हळद जमिनीच्या बाहेर निघण्यासाठी तुमचा त्याच्यामध्ये फायदा होईल। दुसरी गोष्ट, हळद निघते वेळेस शेतकरी बंधूंनो तुमची एक समान हळद निघेल म्हणजे असे लहान मोठे झाड होणार नाहीत आणि निघालेला कंद जो आहे तो एकदम हिरवागार अशा पद्धतीने निघण्यासाठी मदत होईल। बरेच शेतकऱ्याचे आपण हळदी जर बघितल्या तर आज हळद काही दिवसात शेतकऱ्याची निघाली, काही हळदीचे कंद 10-12 दिवसाच्या नंतर निघतात, मग आपले लहान मोठे झाडं होतात आणि आपल्याला तो योग्य असा प्लॉट दिसत नाही। त्यामुळं अग्रोशक्ती जर तुम्ही वापरलं तर याचं तुम्हाला एक समान आपल्याला उगवण पाण्यासाठी याच्यामध्ये फायदा होईल। दुसरी गोष्ट शेतकरी बंधूंनो, याच्यामध्ये कंपनीनं कार्बोक्झिल ॲसिड आणि अमिनो ॲसिडचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला आहे। अतिशय उच्च क्वालिटीचं कार्बोक्झिल ॲसिड असल्यामुळं पिकामध्ये अतिशय ठसठशीत आणि रसरशीत अशा प्रकारचा हिरवेपणा येतो, पानाला रुंदी चांगल्या पद्धतीची। बऱ्याच शेतकरी बांधवाची हळद निघाल्याच्या नंतर पानाला रुंदी व्यवस्थित राहत नाही किंवा हरितद्रव्य त्याच्यामध्ये नसल्यामुळे पानं पिवळे पडतात आणि उन्हामुळे पानं ते करपतात। त्याच्यामुळं याच्यामध्ये जे कार्बोक्झिलिक ॲसिड आणि अमिनो ॲसिड जे वापरले त्याच्यामुळं पीक हिरवगार आणि एकदम रुंद पाण्याचा प्लॉट होईल। याच्यामुळे याच्यासोबत तुम्ही आपण जो ड्रिपनं हे ॲप्लिकेशन देत आहे ना, याच्यासोबत एक 5 किलो मॅग्नेशियम तुम्ही जर दिलं तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपला हा प्लॉट मेंटेन होईल। एक लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो, सध्याचं वातावरणाचा जर विचार केला तर या वर्षी हळदीसाठी अतिशय प्रतिकूल वातावरण आहे, म्हणजे जे पोषक हवामान पाहिजे ढगाळ वातावरण बिलकुल नाही, वरचा पाऊस कमी आहे आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये अतिउष्णता असल्यामुळे पिका उगवणीसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये हळदीला ताकद लावावं लागत आहे किंवा खूप त्याला त्रास होत आहे। आपल्याला ही उगवण एक समान होण्यासाठी, सुकर होण्यासाठी, हळद लवकर निघण्यासाठी आणि मोठे मोठे पानं होण्यासाठी, हळदीचे पानं न करपण्यासाठी याचा तुम्ही वापर करणं गरजेचं आहे। एक लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो, जेव्हा जेव्हा प्रतिकूल वातावरण राहते त्यावेळेस जर तुम्ही त्या पिकाला जर काहीतरी सपोर्ट देऊन चांगलं योग्य पोषण जर देऊन तुम्ही त्याला मदत केली तर पीक चांगलं तजेलदार राहण्यासाठी मदत होते। तसेच शेतकरी बंधूंनो, ज्या पण शेतकऱ्याची अशी हळद निघालेली आहे आणि पानं त्याचे पिवळे पण करपलेले त्यांनी लवकरात लवकर एक फवारणी करून घेणं गरजेचं आहे, नाहीतर भविष्यामध्ये करपासारख्या रोगाचा प्रादुर्भाव आजपासूनच आपल्या प्लॉटमध्ये पाहायला मिळतो।
त्यासाठी तुम्ही कॉन्कर कंपनीचं झेडेप जे नावाचं औषध आहे, ज्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं ऑक्साईड फॉर्ममधले झिंक, फेरस, पोटॅशियम असे 3 घटक चांगल्या पद्धतीने कंपनीनं कॉम्बिनेशनमध्ये वापरले आहेत. त्याचं प्रमाण 20 लिटर पाण्यासाठी 50 मिली सोबत 50 ग्राम मॅग्नेशियम आणि असे करपलेले पानावर करपा वाढू नये म्हणून एक साधा आपलं बुरशीनाशक 45 ज्याला आपण म्हणतो, 1 लिटरसाठी 2 ग्राम असं कॉम्बिनेशन स्टिकर टाकून जर तुम्ही लगेच फवारणी घेतली म्हणजे हळद प्लॉट पिवळा पडण्याचा ताबडतोब थांबेल, पानं करपण्याचे थांबेल. आणि ॲग्रोशक्ती ड्रीपनं जर तुम्ही एकरी 2 लिटर 5 किलो मॅग्नेशियम सोबत दिले तर तुमची लवकरात लवकर एक समान उगवण होण्यासाठी आणि प्लॉट हिरवागार वाढण्यासाठी चांगली मदत होईल. धन्यवाद.